छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं पंतप्रधान मोदींनी माफी मागितली। मात्र आता राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधलाय। संघाच्या व्यक्तीला कंत्राट दिल्यानं माफी मागितली आहे का अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है। छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। शायद प्रधानमंत्री जी कह रहे हैं कि नहीं, मैंने गलती की, मुझे ये कॉन्ट्रैक्ट आरएसएस के व्यक्ति को नहीं देनी थी। मालवणमधील शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून पंतप्रधान मोदींनी शिवरायांची माफी मागितली। त्यावरून सांगलीतून राहुल गांधींनी मोदींना घेरलं। चूक केली तेव्हाच माफी मागितली जाते, संघाच्या व्यक्तीला कंत्राट दिलं आणि भ्रष्टाचार केला म्हणून माफी मागितली का, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केलाय। प्रधानमंत्री जी ने किस कारण माफी मांगी? अलग अलग कारण हो सकते हैं। पहला कारण हो सकता है कि ये जो मूर्ति थी इसका कॉन्ट्रैक्ट आरएसएस के एक व्यक्ति को दी गई। पहला कारण यह हो सकता है। शायद प्रधानमंत्री जी कह रहे हैं कि नहीं, मैंने गलती की, मुझे ये कॉन्ट्रैक्ट आरएसएस के व्यक्ति को नहीं देनी थी। दूसरी गलती हो सकती है कि मूर्ति के बनने में भ्रष्टाचार हुआ, चोरी हुई। तीसरा कारण हो सकता है कि आपने शिवाजी महाराज की मूर्ति बनाई, उनकी याद में आपने मूर्ति बनाई और आपने इतना भी ध्यान नहीं दिया कि वो मूर्ति खड़ी रहे। तो संघाच्या विचारधारेच्या माणसानं तयार केला की अन्य कोणत्या विचारधारेच्या माणसानं तयार केला, तो एका कलाकाराला बनवायला दिला होता आणि बसवण्यासाठी दिला होता। त्याच्या पाठीमागं जेव्हा कधी देण्याची भूमिका होती तो नक्की कोणाला दिल्या जावं अशी काही भूमिका सरकारची नव्हती। एका बाजूला माफी मागण्यासाठी आंदोलन करायचं आणि दुसऱ्या बाजूला माफी मागितल्याच्या नंतर माफी मागण्याची काय गरज होती असं म्हणायचं। याचाच अर्थ की मूळ मुद्द्यापासून नजर इतरत्र वळवणं हा आता काँग्रेसचा धंदा झालेला आहे। मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतानाच काँग्रेस विशेषतः राहुल गांधींवर सावरकरांवरून निशाणा साधला होता। सावरकरांना शिव्या घालणारी काँग्रेस मागणार का माफी, असा सवाल मोदींनी केला। तर सांगलीतून राहुल गांधींनी देशातील सर्वच कंत्राट अदानी अंबानींना दिली जात आहेत, त्यावरून का मागितली नाही माफी, असा पलटवार केला। हम वो लोग नहीं हैं जो आए दिन वीर सावरकर को अनाप शनाप गालियां देते रहते हैं, अपमानित करते रहते हैं। वीर सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है, अदालतों में जाकर के लड़ाई लड़ने को तैयार है, महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले। प्रधानमंत्री जी को यह भी समझाना चाहिए कि आप सिर्फ दो लोगों की सरकार क्यों चलाते हो। जहां भी हम देखते हैं बड़े से बड़े कॉन्ट्रैक्ट अदानी और अंबानी जी को मिलते हैं। पूरा का पूरा काम A1 और A2 का हो रहा है। प्रधानमंत्री जी ने इसके लिए माफी किसी से नहीं मांगी। सांगलीच्या कडेगावमध्ये राहुल गांधींच्या हस्ते पतंगराव कदमांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं। या कार्यक्रमातून राहुल गांधींनी महायुतीच्या सरकारवर भ्रष्टाचारावरून टीकास्त्र सोडलं। महायुतीचं सरकारच आमदारांना फोडून आणि पैसे देऊन आलंय, त्यामुळे पुन्हा काँग्रेसचं सरकार येणार असं राहुल गांधी म्हणाले। जहां भी आप देखोगे सड़क बनती है भ्रष्टाचार, सरकारी भ्रष्टाचार से बनी है, सरकारी चोरी करके बनी है, सरकारी एमएलए को पैसा बन के दे के बनी है। ये बीजेपी की सरकार नहीं है, ये आपकी सरकार थी। इसको तोड़कर चोरी करके ले गए ये लोग। तो जहां भी आप देखोगे आपको भ्रष्टाचार मिलेगा।
मैं जानता हूं कि यहां पे आप महाराष्ट्र की सरकार लाने जा रहे हो। भारतीय जनता पार्टीनं कोणत्याही पक्षाला फोडलेलं नाही। जे काही त्यांच्यामध्ये असंतुष्ट आमदार होते त्यांनी त्यांचा पक्ष सोडला आणि आमच्याशी त्यांनी अलायन्स केलं। आम्ही कोणाचा पक्ष फोडला नाही, परंतु यांनी तर सरकार बरखास्त केलेत। 356 कलम खाली यांनी सरकार बरखास्त केलेत, राज्यातले सरकार बरखास्त केले, तेव्हा यांना ही गोष्ट दिसली नाही। कडेगावच्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे दिग्गज नेते, स्वतः शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते हजर होते, पण महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातील बडा नेता हजर नव्हता। त्यामुळे सांगली लोकसभेतील राग अद्याप गेला नाही की काय अशी चर्चा होती। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हजर होते असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय। नाही, हे काही कारण नाही, तसा काही आता गैरसमज राहिलेला नाही। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र पद्धतीनं जिल्हा प्रमुख शिवसेनेचे होते आणि हा कोणताही अशा प्रकारचा गैरसमज हे काहीही नाही। आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत, एकत्र पुढे जाणार आहोत। सांगलीच्या कडेगावात कार्यक्रम हा पतंगराव कदमांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा होता। मात्र ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी भाषण केलं त्यावरून येत्या विधानसभेच्या प्रचाराची झलक दिसली। अक्षय मंकनीसह शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।